पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 2,75,191 विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा संतप्त सवाल सध्या उपस्थित होतोय। जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहारात बुरशी, जिवंत अळ्या आढळल्या, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा इथे हा पर्दाफाश झालाय। ही दृश्य आपण सध्या बघतोय। ज्या तक्रारी केल्या गेलेल्या आहेत त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। शालेय पोषण आहाराच्या मार्फत पुणे शिक्षक संचालनालयाकडनं ज्या चिक्क्या आणि जे शालेय पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो आणि सदरची बाब ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा परिषदेने कळवली सुद्धा आहे। मात्र तरी सुद्धा अशा प्रकारच्या बुरशीजन्य जे चिक्की वगैरे येतात याच्यावर सकल चौकशी होऊन यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा, अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांच्याकडून। जितेंद्र, या सगळ्या संदर्भात काही कारवाई केली गेलेली आहे का? पोषण आहाराच्या तपासणी संदर्भात कुठलं पाऊल उचललं गेलंय का? नक्कीच रिद्धी, बघितलं तर जिल्हा परिषद अंतर्गत ज्या 2200 पेक्षा अधिक शाळा आहेत, या शाळेमध्ये तब्बल 2,75,000 इतके विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत। तर या विद्यार्थ्यांच्या पोषण आहार पुरवण्याचा जो ठेका असलेली जी अलाइड प्रोटीन फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे, तर या कंपनीकडून सध्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं चित्र समोर आलं आहे। 2 दिवसापूर्वी चिंचणी आणि खानिवली या 2 शाळांमध्ये वाटप करण्यात आलेल्या ज्या चिक्की होत्या, या चिक्कीमध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे शाळा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या ठेकेदाराविरोधात विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ खेळला जात असल्यामुळे पालकांकडून जी कारवाईची मागणी जी आहे ती केली जाते। मागील अनेक वर्षापासून या कंपनीकडून अशाच पद्धतीने निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असल्याच्या तक्रारी अनेक वेळा या शाळांनी केल्या आहेत। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।